नमस्कार मित्रांनो, माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, गोवा, मी आलो आहे गोव्यामध्ये. गोवा म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे इथले बीचेस, चर्चेस, कॅसिनो, इथे मिळणारी स्वस्तात असणारी दारू आणि इतर ज्या गोष्टी ज्या आपल्या साहजिकपणे गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात. पण या व्यतिरिक्त ही गोव्याची अशी स्वतःची वेगळी ओळख आहे, एक इतिहास आहे गोव्याचा, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि एक अशाच एका महत्त्वाच्या गोव्यातील ठिकाणी मी इथे आलेलो आहे. मित्रांनो, मी आहे गोव्यातील कुंकुळी या गावी, ज्या गावाला कुंकुलिम असेही म्हणतात. आणि मी इथे येण्याचं कारणही खूप खास आहे. मित्रांनो, मी या कुंकुळी या गावामध्ये इथल्या हवेत, इथल्या पाण्यात, एकंदरीत इथल्या वातावरणामध्ये ना स्वधर्माची, स्वाभिमानाची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची एक वृत्ती इथल्या एकंदरीत वातावरणात जाणवते. कुंकुळी हे गाव मुंबईपासून साधारणपणे 600 किलोमीटर अंतरावरती आहे, तर गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून साधारणपणे 46 किलोमीटरवरती आहे. आपण शाळेत असताना आपल्या शालेय जीवनात जो इतिहास आपल्याला शिकवला गेला, त्यामध्ये कुठल्याही भारतीयांनी युरोपीय शक्तीच्या विरुद्ध जर कुठला उठाव केला असेल तर तो म्हणजे 1857चा राष्ट्रीय उठाव. मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीत जो उठाव केला आणि त्याच्यानंतर जे काही 1857चा जो उठाव झाला, हा युरोपियन सत्तेविरुद्धचा पहिला उठाव असं प्रामुख्याने म्हटलं जातं आणि आपल्याला तेच आपल्या शाळेत शिकवलं गेलं. पण जर मी म्हणालो की 1857च्या अगोदरही 274 वर्षापूर्वी म्हणजे 15 जुलै 1583 साली याच कुंकुळीमध्ये इथल्या गावकऱ्यांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध सशस्त्र असा उठाव केला होता आणि पोर्तुगीजांना हरवलं होतं. जर मी असं म्हणालो तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे 100% खरं आहे. आणि इथे जी घटना घडली, इथला जो इतिहास, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, कुंकुळी हे एक वैभव संपन्न असं गाव त्या काळी होतं. कुंकुळी या इथे प्रामुख्याने प्राचीन राजवटी होऊन गेल्या, जसं की मौर्य, शिलाहार, चालुक्य वगैरे. परंतु 10 फेब्रुवारी 1510 या साली पोर्तुगीजांचे पाय या भूमीला लागले. पोर्तुगीजांनी तिसवाडी, बारदेश आणि नंतर साष्टी हे प्रदेश देखील हस्तगत केले. त्याप्रमाणे ह्या साष्टीमध्ये असणारं कुंकुळी हे गावी त्यांनी घेतलं. 1516 पासून पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवरती अनेक अत्याचार करायला सुरुवात केली. पोर्तुगीजांनी स्वतः तसे रेकॉर्ड्सही ठेवले. त्यांनी जेवढी देवळं पाडली, ते असंख्य देवळं होती प्राचीन, ती देवळं त्यांनी पाडली आणि त्याचे रेकॉर्ड्स त्यांनी स्वतः ठेवलेले आहेत. 1541 साली सेंट फ्रान्सिस झेवियर हा या गोव्यामध्ये आला, ज्याने हा जेझुइट प्रिस्ट होता. या जेझुइट प्रिस्टने असंख्य मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म इथे प्रसार करण्यासाठी सुरुवात केली. तसेच पुढे अनेक ठिकाणी पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवरती अन्याय अत्याचार केले. पोर्तुगीजांचे पाय या भूमीला लागण्यापूर्वी इथे शांतादुर्गा देवीला मानणारे अनेक लोक होते. हे कुंकुळी गाव, या गावामध्ये गोधन, जलधन, भूधन हे मुबलक प्रमाणावरती होते. इथे पाण्याचाही साठा बऱ्या प्रमाणात उपलब्ध होता, त्यामुळे इथले लोक शेती करून आत्मनिर्भर होते. त्यामुळेच गोव्याच्या आजूबाजूला जी गावं होती, जसं की आसोळणे आणि इतर जी गावं आहेत, तिथे जो अत्याचार करत होते पोर्तुगीज, हे इथल्या लोकांना सहन झाले नाही. म्हणून या लोकांनी पोर्तुगीजांना कर देणे, खंड देणे हे बंद केले. तसेच त्यांनी या पोर्तुगीजांच्या विरुद्ध असहकार पुकारला. म्हणून पोर्तुगीजांनी रॉड्रिगस नावाच्या एका अधिकाऱ्याला या गावावरती, कुंकुळी आणि आसोळणे गावावरती कळ गोळा करण्यासाठी पाठवले. परंतु इथले लोक त्याच्याशी सशस्त्र लढले. त्यांनी या पोर्तुगीज सैन्याचा पराभव केला. हे कुठेही सांगितलं जात नाही मित्रांनो, पण मी ते तुम्हाला सांगतोय. पोर्तुगीज सैन्याचा पराभव केला आणि या रॉड्रिगसला सुद्धा मारून टाकलं. त्यामुळे खवळलेल्या पोर्तुगीजांनी अजून एक तुकडी दिली आणि या गावावरती त्यांना आक्रमण करायला पाठवलं. परंतु इथल्या लोकांनी त्यांचाही पराभव केला आणि इथले आसोळण्याचा जो किल्ला आहे त्याला वेढा दिला. अनेक पोर्तुगीज सैनिकांचा त्याने पराभव करून त्यांना ठार केलं आणि त्यांचा पराभव केला. तर अशा प्रकारे इथले लोक आपल्याला जुमानत नाही, म्हणून पोर्तुगीजांनी अजून एक मोठी फौज दिली आणि इथले असंख्य लोकांना त्यांनी मारलं, त्यांची घरं जाळली. परंतु लोकांनी काही पराभव इथल्या स्वीकारला नाही. ते दूर जंगलात गेले आणि पोर्तुगीज गेल्यानंतर परत इथे येऊन राहिले.
त्यांनी त्यांची उद्ध्वस्त झालेली मंदिरं त्यांनी पुन्हा बांधली आणि ते जाहीररित्या त्यांचे सणवार उत्सव साजरे करायला लागले. 1583च्या सुमारास रोडोल्फो अक्वाविवा नावाचा एक जेजुईट प्रिस्ट होता. त्याची रेक्टर म्हणून या कुंकुळी असोळण्या गावी येथे नियुक्ती केली. हा जेव्हा वेर्णे येथील एका सांताक्रूज चर्चमध्ये आला तेव्हा त्यांनी एकंदरीत इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. हे सर्व जे मी आता घटना सांगितल्या या गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी असोळणे आणि कुंकुळी हे गाव घाबरलेल्या लोकांना धर्मांतर करण्यासाठी योग्य आहे असे मानून त्यांनी इथे येण्याचा निर्णय घेतला. रोडोल्फो अक्वाविवा याच्यासोबत 4 जेजुईट प्रिस्ट जे मूळचे पोर्तुगाली होते ते, त्याच्यासोबत जे 14 अजून धर्मांतरित जे भारतीय असे प्रिस्ट जे लोक कन्वर्टेड झाले होते असे प्रिस्ट ह्यांना घेऊन तो साळ नदी ओलांडून 1583 साली याच कुंकुळी येथे आला. तेव्हा त्यांचं स्वागत इथल्या गावकऱ्यांनी केलं नाही. इथली एक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना सामोरी गेली. तेव्हा या अगोदर ह्याच रोडोल्फो अक्वाविवा यांनी इथल्या गावकऱ्यांना पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की त्यांना त्यांचं जे काही म्हणणं आहे या मिशनरी लोकांचं ते गावकऱ्यांनी ऐकून घ्यावं आणि त्यांनी भेटायला यावं. परंतु गावकऱ्यांनी त्यांना असाच प्रतिसाद दिला की आम्ही तुमचे स्वागत वगैरे करायला येणार नाही, परंतु तुम्हाला जे काही उत्तर द्यायचे ते योग्य वेळेत देईल. आणि हे जे मिशनरीज लोक कुंकुळीमध्ये आले होते त्यातले काही जण इथे चर्च कुठे बांधायचं या संदर्भात चर्चा करू लागली. तसेच त्यांनी इथे क्रॉस उभारण्यासाठी जागा शोधू लागले. हे जेव्हा तिथल्या गावकऱ्यांना समजलं तेव्हा इथले गावकरी लढाई म्हणून ओरडू लागले. अनेक बायका पुरुष इथे जमू लागले. तसेच थोड्याच वेळात गावकऱ्यांचा एक मोठा जमाव इथे आला. हातात काठी, अस्त्र शस्त्र, तलवार जे कुठलेही त्यांना हत्यार मिळालं त्यांनी त्या हत्यारानिशी या सर्व जे मिशनरीज होते त्यात रोडोल्फो अक्वाविवा आणि हे जे 4 पोर्तुगालचे जे प्रिस्ट होते ते आणि लोकल कन्वर्टेड ख्रिश्चन आणि जे काही अनेक बाकीचे पोर्तुगीज अधिकारी होते ह्यांच्यावरती हमला केला आणि त्यांना मारून टाकलं इथल्या ह्याच्यात. कारण ह्या अगोदरही त्यांच्या धर्मस्थानावर आस्थास्थानावर पोर्तुगीजांनी हमले केले होते आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सहनशक्तीचा अंत संपला आणि त्यांनी या प्रिस्टवरती हल्ला करून त्यांना मारून टाकलं. इथेच एक बाजूला एक विहीर होती या ठिकाणी. इथे त्या विहिरीमध्ये त्यांची जे प्रेत होती त्यांना मारून तिथेच टाकली गेली. त्यांची दहशत एवढी झाली की कुठला पोर्तुगीज अधिकारी किंवा सैन्य इथे यायला धजावेत ना. शेवटी पोर्तुगीजांनी इथल्या गावकऱ्यांची परमिशन घेऊन त्यांचे प्रेत होते त्यांच्या बॉडीज घेऊन गेले. पुढे पोर्तुगीजांना समजेना की पोर्तुगीज इथे यायलाही घाबरत होते. तेव्हा इथे शांती प्रस्ताव ठेवण्याच्या निमित्ताने त्यांनी इथले जे गावकरी होते त्यांचे जे 16 जे चिफ्टन्स होते जे गाव प्रमुख होते त्यांना इथेच एका इथल्या जवळ असणाऱ्या असोळण्या किल्ल्यामध्ये त्यांना बोलवलं. शांती प्रस्तावासाठी त्यांना बोलवलं परंतु किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले आणि त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली. त्यातला एक काळगो नाईक म्हणून जे होते या 16 जे गावकरी होते त्यांचे जे होते काळगो नाईक, त्यांचं नाव पहिलंच जे आहे ना ते त्यांचं नाव आहे काळगो नाईक. इथे जे पहिलंच आहे ना त्यांचं नाव आहे. ते फक्त या किल्ल्यातनं साळ नदीमध्ये उडी मारून इथनं निघून जाण्यात यशस्वी झाले. बाकीचे जे 15 चिफ्टन्स होते त्यांची त्या किल्ल्यामध्ये अक्षरशः निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि म्हणून हे सगळं प्रकरण बाहेर आलं. तर हा असा एक इतिहास लाभला या इथल्या भूमीला, या गोव्यातल्या इथल्या भूमीला. त्यांच्या स्मरणार्थ गोवा सरकारने 2003 साली हे स्मारक उभारलं ज्याला चिफ्टन्स मेमोरियल पार्क असं म्हणतात. जे 16 नायक होते ज्यांनी आणि इतर जे गावकरी ज्यांनी या मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वधर्माच्या रक्षणासाठी आपला देह त्यागला त्यांच्या स्मरणार्थ गोवा सरकारने हे स्मारक इथे उभारलं आहे. माझ्या बाजूला एक चॅपल आहे ज्याला मार्टेर चॅपल्स असं म्हणतात. हे चॅपल आहे ते जे 4 जेजुईट प्रिस्ट होते त्याच्याबरोबर जे अजून 14 जे प्रिस्ट होते भारतीय प्रिस्ट होते त्यांना इथल्या गावकऱ्यांनी मारलं आणि इथेच ती विहीर होती त्या विहिरीत त्यांना टाकलं होतं. त्यावरती आता हे चॅपल आहे ज्याला मार्टेर्स चॅपल असं म्हणतात. तर एकंदरीत हा इथला इतिहास आहे. मार्टेर्स हे त्यांच्या दृष्टीने झालं कारण त्यांनी त्यांच्या धर्मासाठी किंवा ते शहीद झाले असं पोर्तुगीज म्हणतात आणि
हे गावकरी खरे तर हे आपले मार्टर्स आहेत, ज्यांनी बलिदान दिलं स्वधर्मासाठी, स्वाभिमान, स्वधर्म आणि मायभूमीच्या रक्षणासाठी या स्वाभिमानी लोकांनी जे बलिदान दिलं त्यांची आठवण म्हणून हे त्यांचं मेमोरियल इथे उभारलं गेलं आहे. तर हा एकंदरीत इतिहास आहे इथल्या या कुंकुळीमधल्या या जागेचा, इथल्या या स्थानाचा. तर कसा वाटतोय व्हिडिओ मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या अशा ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.